मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आज आपण परत एक नवीन महत्त्वपूर्ण योजनेबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्याच्या आजमध्ये सध्याला मित्रांनो एक नवीन महत्त्वाची योजना ट्रेंडिंगला सध्या आलेली आहे. डॉंकी फार्मिंग स्कीम गाढव अनुदान योजना ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार मार्फत 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला गाढव, घोडे, उंट हे पाळीव प्राणी पाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला 50% अनुदान इथे दिलं जात आहे आणि 50 लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर त्याचबद्दलचं एक महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी अर्ज कसा केला पाहिजे, NML या अंतर्गत अर्ज कुठे केला पाहिजे, अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सर्वात अगोदर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. माहिती जाणून घेण्यासाठी इथे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आलेली. इथे आपण डॉंकी फार्मिंग स्कीम गाढव पाळण्यासाठी सरकार 50 लाख रुपयापर्यंत देणार NML स्कीम नेमकी काय आहे त्याचबद्दलचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो ही स्कीम आहे, ही जी की गव्हर्नमेंट स्कीम आहे ती सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. त्यामध्ये लोकांना अनुदानही दिले जाते. गाढव पाळण्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनेत तब्बल 50 लाख रुपयापर्यंत अनुदान येथे मिळू शकणार आहे. म्हणजे जे या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत अनुदान येथे दिले जाणार आहे. तर गाढव पाळण्यावर सरकार तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंतची मदत करत आहे. हो, तर हे खरं आहे. ही एक सरकारी योजना आहे ज्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे सरकारने योजना आणली आहे. यातून रोजगार आणि गाढवांच्या संख्येत वाढ हे दोन्ही उद्देश सरकार इथे साध्य करू इच्छित आहे. तर यासाठी महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. देशात गाढवाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 2012 पासून आतापर्यंत सुमारे 60% कमी झाली आहे. 2019च्या पशुगणनेनुसार आता फक्त 1,23,000 गाढवेच शिल्लक आहेत. पूर्वी गाढव शेती, विटा, रेती, माती वाहण्यासाठी आणि वजन उचलण्यासाठी वापरले जात होते, परंतु आता तांत्रिक उपकरणांच्या वापरामुळे त्यांच्या संख्येत कमी घट झाली आहे. सध्या सर्वाधिक गाढव जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आढळतात. देशातील 28 राज्यांमध्येच गाढवे आहेत. काही राज्यांमध्ये त्यांची संख्या फक्त 2 ते 10 पर्यंतच उरलेली आहे. आता या योजनेचं नाव काय आहे, तर सरकार गाढवांच्या स्वदेशी जातींचे रक्षण करून इच्छित आहे. म्हणूनच राष्ट्रीय पशुधन मिशन NML मध्ये गाढव, घोडे आणि उंटांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. ही योजना 2014-15 मध्ये सुरू केली होती. याचा उद्देश रोजगार वाढवणे, पशु जातींचे रक्षण करणे, दुधाचे उत्पादन वाढवणे. आता या योजनेत गाढवे, उंट, घोडे पाळण्यासाठी विशेष अनुदानाचा समावेश सुद्धा इथे करण्यात आलेला आहे. NML योजनेचे फायदे काय, तर मित्रांनो या योजनेमध्ये जर कोणी गाढव, घोडा किंवा उंट पाळण्यासाठी अर्ज करतो तर त्याला प्रकल्पाच्या एकूण खर्चाचे 50% अनुदान म्हणून इथे तुम्हाला दिले जाते. म्हणजे 50% अनुदान इथे तुम्हाला दिले जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 लाखाची गुंतवणूक केलेली आहे प्रोजेक्टसाठी ह्याच्यासाठी, तर त्यामध्ये 50% अनुदान म्हणजे 25 लाख रुपये तुम्हाला इथे महाराष्ट्र सरकारकडून अनुदान इथे दिलं जाणार आहे. जर तुमच्या प्रकल्पाचा खर्च 1 कोटी असेल तर त्यात तुम्हाला सरकार 50 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत इथे करणार आहे. याशिवाय जे राज्य गाढव, घोडा आणि उंटांच्या जातीचं रक्षण करण्यासाठी कार्य करतील त्यांना देखील केंद्र सरकारकडून मदत इथे मिळेल. ही मदत नवीन प्रजनन फार्म किंवा वीर स्टेशन उभारण्यासाठी ते दिली जाणार आहे. यासाठी 10 कोटीपर्यंत तुम्हाला अनुदान इथे दिलं जाणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची महत्त्वाची उद्दिष्ट इथे दिलेली आहे. यासाठी अट काय, तर गाढव पाळण्यासाठी किमान युनिट 50 मादी आणि 5 नर इथे आहे. घोड्यांसाठी 10 मादी आणि 2 नर यांची किमान युनिट इथे निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे या युनिटमध्ये तुम्ही जर पशुपालन करत असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान इथे दिलं जाणार आहे. उंटांच्या युनिट आकारानुसार 3 लाख रुपयापासून ते 50 लाख रुपयापर्यंत इथे अनुदान दिले जाणार आहे. योजना फक्त स्वदेशी जातीसाठी आहे आणि अनुदान 2 हप्त्यात दिले जाणार आहे. पहिला हप्ता बँक कर्ज मिळाल्यानंतर आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर. तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा मित्रांनो इथे फायदा होणार आहे. यामध्ये गाढवणीच्या दुधाला सरकारकडून प्रोत्साहन इथे दिले जाणार आहे. योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल, तर अर्ज करण्याची प्रोसेस मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने इथे महाराष्ट्र सरकारने ठेवलेली. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं इथे हो, तर इथेच तुम्हाला एक वेबसाईट ओपन होऊन जाईल, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. याची लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल.
तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर रिडायरेक्ट करू शकता. इथे आल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट असणार आहे. इथूनच तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अप्लाय हिअर, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन लॉग इन पेज तुम्हाला ओपन झालेलं दिसून जाईल. तिथून तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म इथे लॉग इन करायचं आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर लॉग इन ॲज एंटरप्रेनर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर करून इथे तुम्हाला तुमचं लॉग इन इथे क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केलं की एक तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि तुमचं अकाउंट इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड इथे दाखवलं जाईल. ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे आता कंप्लीट करायची, जसं की ॲप्लिकंट, प्रोजेक्ट डिटेल, बँक डिटेल, डॉक्युमेंट अपलोड आणि फायनल सबमिशन तुम्हाला इथे करायचं आहे. तर हा आपल्या अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिलअप करत असताना जर कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.